हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंट्रोडक्शन टू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही कन्सेप्ट पाहणार आहोत. तर यामध्ये जावा ही एक हाय लेवल क्रॉस प्लॅटफॉर्म ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आपण असं म्हणतो जावाला. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, तर ही आपण डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये पाहणार आहोत. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज अ मेथडॉलॉजी और पॅराडिझम टू डिझाईन अ प्रोग्राम युझिंग क्लासेस अँड ऑब्जेक्ट. आपण जो काही कोड लिहितो, प्रोग्राम लिहितो, तर त्याच्यामध्ये आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स क्लासेस आणि ऑब्जेक्टचा वापर केला जातो एखाद्या प्रोग्राममध्ये, त्याला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतो. तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर रिअल वर्ल्ड एंटिटी दॅट हॅज देअर ओन प्रॉपर्टीज अँड बिहेवियर. जे काही रिअल वर्ल्ड एंटिटीमध्ये प्रेझेंट असतात, जर की पेन, पेपर म्हणा, मोबाईल, लॅपटॉप किंवा टेबल, जे काही रिअल वर्ल्ड आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. का, तर त्याच्या प्रत्येकाच्या एक ओन प्रॉपर्टीज आणि बिहेवियर असतील. तर त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स किंवा नॉन लिव्हिंग थिंग असेही दोन्ही प्रकार इन्क्लूड असतात. तर नेक्स्ट आहे क्लासेस, ब्ल्यूप्रिंट फ्रॉम विच अँड ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज अँड बिहेवियर आर डिसाइडेड. आपण एक ब्ल्यूप्रिंट म्हणू शकतो क्लासला, की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टची प्रॉपर्टीज आणि बिहेवियर हे डिसाईड केलं जातं. तर क्लास, एखादं आपण डॉग हा एक ॲनिमल कन्सिडर करू, तर त्याच्यामध्ये डॉगचे भरपूर प्रकार आपण पाहिले, की हस्की असेल, पग असेल, जर्मन शेपर्ड किंवा अजून वेगवेगळे प्रकार असतील. तर ते झाले डॉगचं क्लास झाला. प्रॉपर्टीज आणि बिहेवियर, आता डॉगचे प्रॉपर्टीज काय काय असतील, तर ब्रीड असेल, साईज, एज, कलर, हे सगळे प्रॉपर्टीज झाले. आणि बिहेवियर म्हणजे त्याचे वागणूक, आपण जी काही म्हणू शकतो डॉगची, ते ईट करतं, स्लीप ही एक बिहेवियर झालं, रन करतं डॉग, किंवा बार्क म्हणजे की भुंकतो, हे सगळ्या प्रॉपर्टीज झाल्या डॉगच्या बिहेवियरमध्ये. आपण हे सगळं पाहूया. तर प्रत्येक डॉगची प्रॉपर्टीज आणि बिहेवियर हे वेगवेगळं असतं. तर अकॉर्डिंग टू देअर ब्रीड, साईज, एज, कलर. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे, आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला टोटल 4 हे महत्त्वाचे पॉईंट्स आहे. पहिला आहे इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. हे टोटल 4 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर पहिला पाहणार आहोत आपण एनकॅप्सुलेशन. ठीक आहे. तर encapsulation is the mechanism of wrapping of data and code acting on a method together as a single unit. It is achieved by declaring variable of a class as a private and then providing public setter getter method to modify and view the variable value. म्हणजे एनकॅप्सुलेशन, आपण एक कॅप्सूल म्हणजे एखादी मेडिकलमधली गोळी कन्सिडर करू. त्याच्यामध्ये 2 भाग असतात, एक तर लाल, निळी, लाल, पांढरी असे 2 कलरची ती कॅप्सूल असती. तर एका साईडला मेथड कन्सिडर केल्या, एका साईडला व्हेरिएबल कन्सिडर केल्या. त्या दोघांना मिळून जी काही कॅप्सूल तयार होती तो असेल क्लास आपला. समजलं? तर आपण हे पूर्णपणे इनकॅप्सुलेशन पब्लिक सेटर गेटरनी ॲक्सेस करू शकतो. ज्याच्यामध्ये एनकॅप्सुलेशन आपण काय पाहिलं, रॅपिंग ऑफ अ डेटा अँड कोड टुगेदर इन अ सिंगल युनिट. म्हणजे की डेटा आणि कोड हा एकत्र लिहिला जातो, जो की क्लासमध्ये लिहिणार आहोत आपण जावामध्ये. तर त्याला एनकॅप्सुलेशन असं म्हणतात, सिम्पली मिनिंग. तर नेक्स्ट आहे ॲब्स्ट्रॅक्शन. आता ॲब्स्ट्रॅक्शन रेफर्स टू द क्वालिटी ऑफ डीलिंग विथ आयडियाज रॅदर दॅन इव्हेंट. शक्यतो आपण ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये आयडियाला जास्त प्रेफर करतो रॅदर दॅन इव्हेंट. इट बेसिकली डील्स विथ शोईंग द इसेन्शियल थिंग टू युजर. म्हणजे महत्त्वाची जी गोष्ट आहे तीच फक्त युजरला दाखवायची. जी काही अनइसेन्शियल थिंग आहे ती युजरकडून हाईड केली जाते थोडक्यात. वेनेवर वी, आता एक एक्झाम्पल आहे ते आपण छानपैकी पाहूया. वेनेवर वी गेट अ कॉल, वी गेट अन ऑप्शन टू इदर पिकअप or reject it, but in reality there is a lot of code that run in the background, so you don't know the internal process of how call is generated. That is the beauty of abstraction.
देअरफॉर ॲब्स्ट्रॅक्शन हेल्प्स टू रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी. आता इथं काय सांगितलं आहे की जर आपल्याला एखादा कॉल आला तर आपल्याकडे युजर इंटरफेसमध्ये फोनमध्ये काय दिसतं, तर एकदा आपण उचलू शकतो किंवा रिजेक्ट करू शकतो किंवा अनएक्सेप्ट करू शकतो कॉल. तर बट इन रियालिटी त्याच्यामध्ये जे आपल्याला फक्त युजरमध्ये फक्त एकतर कॉल उचलायचं किंवा डिलीट करायचं एवढंच दिसतं, पण त्याच्या मागे किती कोड रन होतो आहे त्याच्या बॅकग्राऊंडला हे आपल्याला दिसतं का, तर नाही. त्याची इंटरनल प्रोसेस काय वर्क होती ही ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये हाईड केली जाते. नेसेसरी काय आहे, फोन आला आहे तो उचल किंवा रिजेक्ट कर, हे नेसेसरी थिंग्स आपल्याला युजरला दाखवायचे ते आपण ॲब्स्ट्रॅक्शन या कन्सेप्टनुसार अचीव करू शकतो. सो समजले ॲब्स्ट्रॅक्शन. आणि कोड रिड्यूस कॉम्प्लेक्सिटी. सो ॲब्स्ट्रॅक्शन हा कॉम्प्लेक्सिटी हा रिड्यूस करण्यासाठी वापरला जाणारा कन्सेप्ट आहे उप्समधला. तर थर्ड पॉईंट आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स हा तुम्ही ऐकला असेल. इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता थोडक्यात आपण म्हणू शकतो, जी की आपण पाहूया. इनहेरिटन्स इज द प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट टू ॲक्वायर ऑल द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ इट्स parent object. Inheritance represent is a relationship which is also known as a parent child relationship. आपण सपोज इनहेरिटन्स म्हणजे मी काय सांगितलं, अनुवंशिकता असेल जी की आपण आपल्या पॅरेंट्सकडून काही बिहेवियर किंवा प्रॉपर्टीज. आता काही मुलांचं कसं होतं, त्यांचा आवाज त्यांच्या आईवडिलांवर असतो किंवा कलरनी असतात किंवा केसाची स्टाईल असती जी की आईवडिलांकडून ते ॲक्वायर करतात किंवा त्यांच्या आजोबांकडून आजी आजोबांकडून त्यांना ॲक्वायर झालेली असती, जी की नातवंडांना वेगवेगळे बिहेवियर किंवा प्रॉपर्टीज असतील. तर पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप जे की आपण इनहेरिटन्समध्ये दाखवू शकतो आणि इज ए रिलेशनशिप असतं. आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे ॲनिमलचं, तुम्ही पाहू शकता. ॲनिमल हा एक सुपर क्लास झाला. सुपर क्लास म्हणजे की ॲनिमल हा एक महत्त्वाचा टॉपिक झाला, पॅरेंट क्लास झाला आपण म्हणू शकतो. आणि त्याचे चाइल्ड 4 दाखवलेत की मॅमल्स असतील, रेप्टाईल्स असतील, ॲम्फिबियन्स असतील, बर्ड्स असतील. ते ॲनिमल्सचे चाइल्ड क्लास किंवा सब क्लास आपण त्यांना म्हणू शकतो. तर ॲडव्हान्टेज ऑफ इनहेरिटन्स काय आहे, कोड रियुजेबल आपण करू शकतो, एक्सटेन्सिबल आहे, ओव्हरराईड करू शकतो, डेटा हाईड करू शकतो वेगवेगळ्या प्रकारांनी. तर हे झाले ॲडव्हान्टेजेस ऑफ इनहेरिटन्स. नेक्स्ट चौथा उप्समधला पॉईंट्स आहे दॅट इज दी पॉलिमॉर्फिझम. Polymorphism is the property of an object which allow it to take multiple forms. Types of polymorphism in Java, compile time आणि रन टाईम हे 2 पॉलिमॉर्फिझमचे टाईप्स आहेत. तर एखादं ऑब्जेक्ट असेल त्या विच अलोज टू टेक अ मल्टिपल फॉर्म, म्हणजे एक ऑब्जेक्ट जे की डिफरंट प्रॉपर्टीज किंवा डिफरंट फॉर्म्स हा करू शकतो. तर त्याच्यामध्ये कंपाईल टाईम आणि रन टाईम हे पॉलिमॉर्फिझमचे 2 टाईप्स आहे. कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमला आपण स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम असं म्हणू शकतो. इट इज रिझॉल्व ड्युरिंग कंपायलर टाईम. जेव्हा कोड कंपाईल होतो त्या टाईमला जो काही पॉलिमॉर्फिझमचा टाईप आहे दॅट इज स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम ऑर वी से दॅट इट इज अ कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. ओव्हरलोडिंग ही एक एक्झाम्पल आहे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. फंक्शन ओव्हरलोडिंग आपण हे पाहणार आहोत जे की पॉलिमॉर्फिझमचा टाईप आहे. रूल्स काय काय आहे, ओव्हरलोडेड मेथड म्हणजे की क्लासमध्ये लिहितो आपण त्याला ते मेथड म्हणतो आणि CPPमध्ये आपण आउटसाईड दी क्लास लिहितो त्याला आपण फंक्शन्स असं म्हणतो. ओव्हरलोडेड मेथड मस्ट हॅव डिफरंट आर्ग्युमेंट लिस्ट. जे काही मेथडमध्ये आपण आर्ग्युमेंट असतो, पॅरामीटर असतात, हे वेगवेगळे असतात, त्याला ओव्हरलोड म्हणतात. इट कॅन हॅव डिफरंट रिटर्न टाईप्स इफ आर्ग्युमेंट लिस्ट इज डिफरंट. पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट हे डिफरंट असतील तर त्याचे डेटा रिटर्न टाईप असेल तो पण
वेगळाच असणार आहे. इंट, फ्लोट, कॅर, बुलियन, समथिंग दॅट. इट कॅन थ्रो डिफरंट एक्सेप्शन्स. इट कॅन हॅव डिफरंट ॲक्सेस मॉडिफायर. ॲक्सेस मॉडिफायर कोणते असतात जावामध्ये, तर पब्लिक, प्रोटेक्टेड, प्रायव्हेट किंवा डिफॉल्ट असे 4 ॲक्सेस मॉडिफायर आपण जावामध्ये पाहणार आहोत. तर नेक्स्ट पॉलिमॉर्फिझमचा टाईप आहे रन टाईम पॉलिमॉर्फिझम. त्याला आपण डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम असं म्हणतो. दॅट कॅन बी रिझॉल्व ड्युरिंग रन टाईम. Method overriding is an example of a runtime polymorphism. An overridden method is called through the reference variable of a subclasses. म्हणजे ओव्हरराईड कधी करतो आपण, जेव्हा पॅरेंट चाइल्ड असे 2 क्लासेस असतात. पॅरेंटकडून येणारे जे काही मेथड्स असतील ते आपण ओव्हरराईड करू शकतो चाइल्ड क्लासमध्ये. रूल्स काय आहे, तर ओव्हररायडिंग मेथड आर्ग्युमेंट लिस्ट मस्ट मॅच विथ द ओव्हररायडन मेथड. जे काही पॅरेंटमध्ये आर्ग्युमेंट लिस्ट असेल एखाद्या मेथडची, ती सेम आपण चाइल्डमध्ये पण तीच ठेवणार आहोत, वेगळं काही करणार नाही आहे. द रिटर्न टाईप मस्ट बी सेम. द सब टाईप ऑफ द ओव्हररिडन मेथड, म्हणजे की जो मेथड आपण पॅरेंटमध्ये घेतो तोच मेथड आपण एक्झॅक्ट त्याचा रिटर्न टाईप पण आणि त्याची आर्ग्युमेंट लिस्ट पण एक्झॅक्ट सेम असेल चाइल्डमध्ये पण, त्याचा रिटर्न टाईप आणि आर्ग्युमेंट लिस्ट. त्याला ओव्हररायडिंग असं म्हणतो. आणि ओव्हरलोडेड जेव्हा मेथड असतील कंपाईल टाईममध्ये तेव्हा डिफरंट आर्ग्युमेंट लिस्ट असेल. जरी रिटर्न टाईप सेम असेल तर आर्ग्युमेंट लिस्ट डिफरंट असेल, किंवा आर्ग्युमेंट लिस्ट सेम असेल तर रिटर्न टाईप डिफरंट असणार आहे. ॲक्सेस लेवल कॅन नॉट बी मोर रेस्ट्रिक्टिव्ह दॅन ओव्हररिडन मेथड. तर हे पॉलिमॉर्फिझमचे 2 टाईप्स आहे, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम. तर आपण ओप्सचे 4 कन्सेप्ट पाहिले. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज द कॉम्बिनेशन ऑफ क्लासेस अँड ऑब्जेक्ट, आणि त्याच्यामध्ये इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम असे टोटल 4 प्रकार आहेत. समजलं इथपर्यंत? हे पॉईंट्स तुम्ही राईट डाऊन करू शकता. थँक्यू.